नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 187 ते 194. आत्मसुखाची लागता गोडी, इंद्रिय विषयांना तो टाळी. इंद्रियांचे जो न करी, अजिबात लाड. मनातुनी जो होई निरीच्छ, घडतात जी कर्मे प्राकृत. म्हणेन त्यास केले मीच, श्रद्धेने उपभोगी ते सुख. ज्यास मिळे ऐसे ज्ञान, शांती नांदते निर्भेळ तेथ. तयास होतो हटकून, ज्ञानाचा लाभ. स्थिर होई ज्ञान हृदयात, शांतीचा फुटे अंकुर. प्रकट होतसे विस्तारून, आत्मबोध. जिकडे पाहिल तेथे मग, शांतीच दिसे त्यास. कुठे तिचा पैल तीर, शोधून नाही सापडत. ज्ञानरूप हे बीज, उत्तरोत्तर जाई विस्तारत. उरेना मग त्यास पार, आता ठेवते बाजूस. ऐक तुझ्या प्राण्यास, नसे ज्ञानाची आवड. काय म्हणावे त्या जगण्यास, त्यापेक्षा मरण उत्तम. घर असेल जर ओसाड, देह प्राणा विना व्यर्थ. ज्ञानहीनाचे जीवन, शून्यवत केवळ. ज्ञानाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतो, ज्याला आत्मसुखाची गोडी लागली तो इंद्रियाच्या विषयांना टाळायला लागतो आणि इंद्रियांचे अजिबात लाड करत नाही. मनातून जो निरीच्छ होतो आणि ज्याच्या हातून जी कर्म प्राकृत घडतात, त्या कर्मांना तो हे मी केलं असं म्हणत नाही आणि श्रद्धेने त्यातून मिळणाऱ्या सुखाचा उपभोग घेतो. ज्याला असं ज्ञान मिळतं तिथे अत्यंत निर्भेळ अशी शांतता वास करते आणि त्या व्यक्तीला हटकून ज्ञानाचा लाभ होतो. असं ज्ञान एकदा हृदयामध्ये स्थिर झालं की शांतीचा अंकुर फुटतो आणि त्यातून आत्मबोधाचा विस्तार प्रकट व्हायला लागतो. मग ती व्यक्ती जिथे पाहिल तिथे त्याला शांतताच दिसते. ती अपरंपार शांतता, ज्याला कुठलाही पैलतीर नाही, अशी ती शांतता तिथे नांदत असते. तर ज्ञानरूपाचं हे बीज उत्तरोत्तर विस्तार पावत जातं आणि मग त्याला कुठलाही पार किंवा अडसर राहत नाही. आता ते आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. ज्या प्राण्याला ज्ञानाची आवड नसेल त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा मरणं उत्तम. जसं घर आहे पण ओसाड आहे, प्राणाशिवाय देहही व्यर्थ आहे, तसंच ज्ञानहीन म्हणजे ज्ञानाशिवाय जगणंही केवळ शून्यवत आहे. अध्याय क्रमांक 4,
ओवी क्रमांक 187 ते 194. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 195 ते 202. ज्ञान झाले ना जरी प्राप्त, परी असे जास त्याची आस, तरी असेल तेव्हा शक्य ज्ञान प्राप्तीचे लक्षण. ज्ञानाची कशास गोष्ट, आस्थाही नसे ज्याचे मनात, पडेल निश्चित अग्नीत संशयाचा. अमृतहीन रुचे जास, ऐसी अरुची स्वभावात, त्यावेळी समजावे निश्चित, ओढवले आहे मरण. विषय सुखात जाई रंगून, परवा ज्ञानाची नसे जास, संशय घेरेल त्यास निसंशय. ऐसा जो पडला संशयात, त्याचा मग जाहला घात, इह परलोकातील सुखास, झाला तो परांगमुख. जयास झाला विषमज्वर, शीत उष्ण त्यास नाही कळत, समजे तो सारखेच, अग्नी असो वा चांदण. सत्य काय काय असत्य, अनुकूल काय प्रतिकूल, हित काय काय अहित, संशयग्रस्त नाही ओळखत. दिवस रात्रीतील फरक, नाही कळत जन्मांधास, तसेच जो संशयग्रस्त, काही न येतसे त्याच्या मनास. यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे ज्ञान प्राप्त होवो वा न होवो, पण ज्या कुणाला ज्ञानाप्रती आस आहे तेव्हाच ज्ञानप्राप्तीची लक्षणंही निर्माण किंवा शक्य होत असतात. ज्ञानाची गोष्ट कशाला, ज्याच्या मनात आस्थाच नाही तो निश्चितच संशयाच्या अग्नीत पडेल. अमृताची चवसुद्धा ज्याला आवडत नाही, अशी अरुची मुळातच ज्याच्या स्वभावात आहे, त्यावेळी मरण जवळ ओढवलेलं आहे हे निश्चित समजावं. विषय सुखात रंगून जाणारा आणि ज्ञानाची मुळीसुद्धा पर्वा न करणारा, त्याला संशय घेरेल यात शंकाच नाही. असा जो संशयात पडला त्याचा घात नक्कीच झाला. या लोकात तसंच परलोकात तो सुखापासून दूर गेला. ज्याला विषमज्वर झाला आहे त्याला शीत उष्ण असा फरक कळत नाही. त्या दोन्हीला तो सारखंच समजतो. जसं की अग्नी असो वा चांदणं, त्याला ते सारखंच वाटतं. तसंच सत्य काय असत्य काय, अनुकूल काय प्रतिकूल काय, हितकारक काय अहितकारक काय, ह्यातला भेद संशयग्रस्त कधीच ओळखत नाही. दिवस आणि रात्रीतला फरक जसा जन्मांधाला कळत नाही, तसाच तो संशयग्रस्त ज्याच्या मनाला कधीच काही येत नाही. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 195 ते 202. धन्यवाद. नमस्कार.
अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 203 ते 210. संशयापेक्षा महान नाही कोणते घोर पाप, विनाशाचे ते जाल प्राणिमात्रास. त्यजावेस तू म्हणूनच लव करिया संशयास, जिथे ज्ञानाचा अभाव जिंकावे त्यास प्रथम. अज्ञानाचा अंधार गाढ मनात जाता वाढत, विश्वासाचा मार्ग होतसे तेथे बंद. व्यापतो न केवळ हृदयास, बुद्धीसही घालतो घेराव. तेव्हा होती संशय रूप तिन्ही लोक. जरी बळावे तो जास्त, त्यावर उपाय एकच. ज्ञानरूपी तलवार घ्यावी हातात. ज्ञानरूपी ते तीक्ष्ण शस्त्र, करीत याचा समूळ नाश. मनावरील सर्व मळ होतसे नष्ट. याच साठी हे अर्जुन, संशय सारे अंतरातील. करून तयांचा नाश, उठ पाहू लवकर. संजय बोले राजा ऐक, सर्व ज्ञानाचा जो जनक. ज्ञानदीप जो श्रीकृष्ण, कृपाळूपणे बोले अर्जुनास. श्रीकृष्ण यानंतर म्हणतो, अरे, संशयापेक्षा महान किंवा घोर असं कुठलंच पाप नाही. विनाशाचं ते जाळं सगळ्या प्राणीमात्रांना वेढून टाकतं. म्हणूनच या संशयाचा तू वेळच्या वेळीच त्याग कर. जिथे ज्ञानाचा अभाव आहे त्या संशयाला तू वेळच्या वेळीच जिंकून घे. अज्ञानाचा अंधार एकदा का गाढ झाला आणि मनामध्ये वाढत गेला तर विश्वासाचा मार्ग तिथे बंद होऊन जातो. मग केवळ ते हृदय व्यापत नाही तर आपल्या बुद्धीलाही घेराव घालतं. जेव्हा मन संशयरूप होतं तेव्हा तिन्ही लोकही संशयास्पदच वाटायला लागतात. जरी तो संशय जास्त बळावला तरी त्यावर उपाय हा एकच आहे, तो म्हणजे ज्ञानरूपी तलवार हातात घ्यावी. ज्ञानरूपी ते तीक्ष्ण शस्त्र त्या संशयाचा समूळ नाश करेल आणि मनावरचा सगळा मळ नष्ट होईल. म्हणूनच अर्जुना, मनातले सगळे संशय आता लवकरात लवकर बाजूला कर आणि लवकर उठ. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, राजा ऐक, सर्व ज्ञानाचा जनक, जणू काही ज्ञानाचा दीप जो श्रीकृष्ण, तो अत्यंत कृपाळू होऊन अर्जुनाशी बोलतोय. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 203 ते 210. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 211 ते 218. यापुढे आता अर्जुन
करुणी काही विचार, ऐसे काही समयोचित, विचारेल प्रश्न. असे कथाती सुसंगत, अर्थाची ती असे खाण. रसांचा तो उत्कर्ष, पुढे होईल कथन. इतुका हा सुंदर, अष्टरस टाकावे ओवाळून. सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान, असे जो या जगात. अपूर्व ऐसा शांतरस, प्रकटेल ज्याच्यातून. अर्थपूर्ण अति गंभीर, ऐकावे हे मराठी बोल. लहान दिसे जरी सूर्यबिंब, पुरुनी उरे त्रिभुवनास. शब्द असे हे व्यापक, येईल याचा अनुभव. इच्छिता काही संकल्प, फळे देतसे कल्पवृक्ष. तैसे हे बोल व्यापक, लक्ष द्यावे नीट. न लागे सांगणे जास्त, जे असती सर्वज्ञ. सहजच सारे जाणतात, विनवितो मी ऐका आपण. पतिव्रता कोणी कुलीन, तसेच रूप गुणांनी युक्त. बोलताना शांतरसास, अलंकारांची असे जोड. त्यानंतर धृतराष्ट्र म्हणतो, आता अर्जुनही काही विचार करेल आणि विषयाला किंवा वेळेला अनुसरून काही प्रश्न विचारेल. ती कथा अत्यंत सुसंगत अशी आहे, जणू काही अर्थाची खाण आहे. रसांचा उत्कर्ष तिथे होतो आहे, जो पुढे कथन केला जाईल. इतकी सुंदर ही कथा, ज्यावरून अष्टरस ओवाळून टाकावेत. सज्जनांच्या बुद्धीचं विश्रांती स्थान जिथे आहे, असा एकमेव अपूर्व असा या जगामधला शांतरस ज्याच्यामधून प्रकट होईल. अत्यंत अर्थपूर्ण आणि गंभीर हे मराठीचे बोल आता आपण ऐका. सूर्यबिंब दिसायला जरी लहान दिसलं तरी अख्ख्या त्रिभुवनाला पुरून उरतं. तसेच हे शब्दही व्यापक आहेत याचा अनुभव तुम्हाला इतक्यातच येईल. कुठलाही मनामध्ये संकल्प केला तर कल्पवृक्ष जसं त्याचं फळ देतो, तसेच हे बोलही व्यापक आहेत, तेव्हा त्याच्याकडे नीट लक्ष द्यावं. जे सर्वज्ञ आहेत त्यांना जास्त सांगायची गरजच नाही. आपण सगळे हे सगळं जाणता, तेव्हा मी तुम्हाला विनवणी करतो की आपण लक्ष देऊन हे ऐकावं. जशी एखादी कुलीन पतिव्रता, त्यातच ती रूप आणि गुणांनी युक्त जर असेल, त्याप्रमाणेच शांतरसाचं हे वर्णन, ज्याला अलंकारांचीही जोड दिलेली आहे. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 211 ते 218. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 219 ते 225. आधीच प्रिय असे साखर,
तीच मिळे औषध म्हणून, आनंदाने मग वारंवार कान करावे तिचे सेवन. मलय पर्वतावरील वात मंद सुगंधी स्वभावतःच, अमृत गोडी त्यास होईल प्राप्त तशातच. त्यात असता दैवयोग, सुस्वर तेथे होई उत्पन्न. स्पर्शाने होईल शरीर शांत, प्रसन्न होईल रसना कर्ण. तसेच ही कथा ऐकून कानांचे पारणे फिटेल. संसार दुःखाचे अनायास, समूळ होईल उच्चाटन. मंत्राने जर होई शत्रु ठार, तर कमरेस बांधावी का कट्यार. दूध साखर करते रोग दूर, मग प्यावे का कडू औषध. तसेच न मारता मनास, दुःख न देता इंद्रियांस. आयता मिळतसे मोक्ष, करता याचे श्रवण. निवृत्तिदास ज्ञानदेव, आपणास सांगतात. ऐकावा हा गीतार्थ, प्रसन्न चित्त होऊन. ह्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की आधीच साखर जेव्हा प्रिय असते आणि जर ती औषध म्हणून मिळाली तर मग कोणीही वारंवार तिचं सेवन करेलच ना. मलयगिरीवरचा वारा तो स्वभावतःच मंद आणि सुगंधी असा असतो. त्यालाच जर का अमृताची गोडी प्राप्त झाली तर हा दैवयोगच म्हणायचा. तिथे सुस्वरही उत्पन्न झाला तर त्यामुळे त्याच्या स्पर्शाने शरीर शांत होईल आणि जीभ आणि कानसुद्धा तृप्त होतील. तसंच ही कथा ऐकून कानांचंही पारणं फिटेल. संसार दुःख त्याचं समूळ उच्चाटन होईल, तेही अगदी सहजपणे. मंत्राने जर का कोणी शत्रू ठार होत असेल तर कमरेला कट्यार तरी कशाला बरं बांधावी. दूध साखर जेव्हा एखादा रोग दूर करत असेल तर मग कोणी कडू औषध पिईल का. तसंच मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता आयतात जर का मोक्ष मिळत असेल तेही केवळ ह्याचं श्रवण करून. निवृत्तिदास ज्ञानदेव आपल्याला सांगतात तेव्हा प्रसन्न चित्त होऊन हा गीतार्थ आपण ऐकावा. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 219 ते 225. अध्याय क्रमांक 4 समाप्त. धन्यवाद.